काय दिले आपल्याला द ॲव्हरेज मार्क ऑफ 13 पेपर इज 40. ॲव्हरेज मार्क ऑफ फर्स्ट 7 म्हणजे पहिले 7 पेपरची 42 आहे आणि लास्टचे 7 पेपरची 35 आहे. जर आपण 33 पेपर जर धरले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 बरोबर, हे 13 पेपर आहेत. तर त्यांनी काय सांगितले ह्या 13 पेपरचे ॲव्हरेज किती दिलेले आहे 40. 13 पेपरची टोटलची. आणि पहिले 7 जे पेपर आहेत पहिले 7 मध्ये कोणते येतात हे 7 पर्यंत कितपर्यंत आला हे 7 धरून याची ॲव्हरेज किती दिलेले 42. आणि लास्ट 7 पेपरचे किती दिलेले आहे 7. तर इथूनच काउंट केले जाते ना. मग हा 7 किती आहे याची किती आहे 35 ना, याची 35. पण हा 7 आपण डबल काउंट करतोय. म्हणजे जर याची टोटल 13ची आणि ह्या दोघांची टोटल ॲड केली आणि त्याच्यामधून ती मायनस केली तर आपल्याला हे होईल. मग टोटल ऑफ 13 पेपर इज इक्वल टू 40 इंटू 13. हे किती आलंय 520. मग पहिल्या 7 पेपरची फर्स्ट 7 पेपरची किती येईल 7 इंटू 42 याची किती आली 90 294. आणि लास्ट 7ची 7 इंटू 35 किती आले 245. ह्या दोघांची टोटल किती आली 539. 539. मग 7 पेपर कसा काढणार आपण 539 मायनस 520 किती आलं 19. बरोबर आहे. वन वेट ऑफ 149 कसं काय हो एक एक विद्यार्थ्याचं वजन एवढं असू शकत नाही ना. 149 कसं असू शकतं बघा काहीतरी चुकतंय तुमचं. 43 नाही. हां 43 नाही. 50 नाही. मला सांगा कसं करताय तुम्ही मला सांगा फक्त आता. सुरुवातीला मी क्वेश्चन वाचतो थोडे. म्हणजे इन अ क्लास देअर आर 50 स्टुडंट म्हणजे हा एक क्लास आहे. त्याच्यामध्ये किती आहेत 50 स्टुडंट आहेत बरोबर. द ॲव्हरेज वेट त्यांचं किती 45 kg म्हणजे ॲव्हरेज किती आहे 45 kg. आता वेन अ स्टुडंट लिव्ह म्हणजे एक विद्यार्थी सोडून गेला द ॲव्हरेज इज रिड्यूस बाय 100 ग्रॅम. मग आता इथं स्टुडंट सोडून गेला म्हणजे याच्यामध्ये किती विद्यार्थी असतील आता 49 बरोबर 49. मग ॲव्हरेज किती असेल ॲव्हरेज किती असेल 45 kg आधी होतं बरोबर. इथे काय म्हणले रिड्यूस बाय 100 ग्रॅम मग किती होईल 44.9 kg बरोबर. 44.9 kg. आता हे सॉल्व करायची दोन मेथड आहेत. एक सिंपल मेथड म्हणजे ट्रॅडिशनल आणि एक दुसरी मेथड. तर जसं मगाशी आपण टोटल काढलं होतं तसं याची टोटल किती येईल टोटल वेट
ऑफ 50 स्टुडंट. 50 गुणिले 45. 0 5 पाच पाच 25 5 47 2 25 2 2250. Similarly, as total weight of 49 students. Total weight of 49 students म्हणजे 49 into 49.9. 49.9 याचे किती आले? बावीसशे. हां 2200.1 असं ना. हां आता आपल्याला याचं काढण्यासाठी तो जो स्टुडंट गेलेला आहे त्याचं कारण याच्यामधून हे मायनस केलं किती येईल? 49.9 म्हणजे वेट ऑफ स्टुडंट इज इक्वल टू 2250 मायनस 2200.1 बरोबर किती आले? 49.9. आता दुसरी मेथड सांगतो तुम्हाला. बघा आधीचे किती स्टुडंट होते? 50. नंतर एक गेला, राहिले किती? 49. वेट कितीनं कमी झाले? चेंज झालेलं कमी किंवा जास्त? चेंज झालेलं किती? 100 ग्रॅम म्हणजे किती येईल? 0.1. किती झाले? 4.9 झाले. ॲव्हरेज किती आहे? सुरुवातीचं घ्यायचं बरं का. 45 प्लस 4.9 आलं का? हां म्हणजे पण लक्षात काय करायचं? नवीन संख्या घ्यायची आणि कितीनं चेंज झाले ते आणि कशामध्ये ॲड करायचं? अगोदरचं ॲव्हरेज, नाहीतर नंतर चेक केल्यावरती चुकून जाईल. हे पण लिहून घ्या आपलं, म्हणजे असावं तुम्हाला. झालं? बरोबर आहे. काय दिले आपल्याला? ॲव्हरेज एज ऑफ क्लास ऑफ 39 स्टुडंट इज 15 इयर्स. म्हणजे स्टुडंट किती आहेत टोटल? 39. 39 हां, त्याचं 15 इयर्स हे ॲव्हरेज आहे. इफ द एज ऑफ टीचर इज इन्क्लुडेड, आता टीचर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं म्हणजे टोटल किती झाले याच्यामध्ये? 40. तर हे कितीनं वाढते ॲव्हरेज? 3 मंथ्सनं, म्हणजे 3 मंथ्सनं वाढते. आता मग
कसं घेतलं तुम्ही? बघा आधीचं किती होतं 15 इयर्स प्लस त्याच्यामध्ये 3 मंथ ॲड केलं. हं? आता हे तर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की बाबा हे कसं ॲड करायचं ना. तर ते कसं करायचं, एक तर 1/4 आता त्यांनी ते डायरेक्ट सांगितलं, पण ते कसं येतं 15 प्लस 3/12 किती महिने असतात 12 महिने. म्हणजे इथं 1/4 आलं. 1/4 म्हणजे 0.25. मग हे किती आलं 15.25 झालं. मग एक तर जुने मेथड कसं टोटल ऑफ 39 स्टुडंट 39 इंटू 15 किती आले हे दुसऱ्या पद्धतीने केलं का हां. म्हणजे आता 15 × 9 = 135 5 7 आले 13 15 × 45 आणि 13 58. आता काय मी काही म्हणलं आहे 58 हा 45 आणि 13 58. आता 40चं टोटल ऑफ 40 स्टुडंट 40 इंटू 15.25 15.25. तर याचं कसं करू आपण 4 गुणिले 152.5 5 चोक 20 2 4 दुने 8 आणि 2 10 0 8 1 4 25 आणि 1 21 परत 2 4 1 4 आणि 2 6 .1 610. मग 610 मायनस 585 हे किती आलं 25 इयर्स. हे टीचरचं वय. हे झालं आपल्या ह्याच्यानं. आणि जर दुसरी मेथड मागाशी मी सांगितली होती त्यानं काय कसं काढणार आपण ऑर बघा किती घेतले स्टुडंट 40 नवीन चेंज झालेले 40 गुणिले कितीने चेंज झालं इथं 0.25 0.25 हे किती येते 10 येत. मग हे 10 कशात ॲड करायचं सुरुवातीच्या ह्याच्यात प्लस 10 25 इयर 15 इयर्सला मंथमध्ये पण ते जास्त कॉम्प्लिकेटेड होईल ना तरी जमल. पण परत तुम्हाला शेवटी जे फायनल व्हॅल्यू येईल त्याला परत 12ने डिवाइड करावं. आता 15 इयर्सचं तुम्ही मंथमध्ये करणार म्हणजे ते कॅल्क्युलेशन किती मोठं होते बघा. आता हे तुम्ही 15 वर्ष गुणिले 12 गुणिले परत किती करणार 39 हे लेंथी होऊन जातं ना. त्यापेक्षा काय करायचं कुठलीही संख्या आता तुम्हाला जर हे याचं दिले मंथचं याच्या जागा जर रुपयाचं वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार 15 पैसे असेल तर 15/100 करायचं असं करायचं.
क्वेश्चन समजला का काय? हां, सांगू एक्सप्लेन करून करणार? कर 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 सर. ते 2 याचं करायचं किती आलं? बरोबर आहे. तुमचं बघा. ते काय म्हणतात की बॅटिंग ॲव्हरेज फॉर 40 इनिंग्ज ऑफ क्रिकेट प्लेयर इज 50 रन. म्हणजे 40 इनिंगचं ॲव्हरेज किती? 50 रन दिलेलं आहे. त्याचा हायस्ट स्कोर इन एन इनिंग एक्सिड हिज लोएस्ट स्कोर बाय 172 रन्स. म्हणजे हायस्ट स्कोर आहे तो लोएस्ट स्कोरपेक्षा 172 न जास्त आहे. इफ दिस टू इनिंग्स एक्सक्लुडेड म्हणजे त्या 2 इनिंग्स वगळल्या तर त्याच्यानंतर काय होते ॲव्हरेज म्हणजे 38 जे इनिंग्स राहिले त्याचे किती होते? 48. तर त्याचा हायस्ट स्कोर काढायचा आपल्याला. मग आपण पहिल्यांदा पहिल्याच्यावरून टोटल काढून घेऊ शकतो. टोटल किती रन झाले त्याच्या? टोटल रन टोटल रन इन 40 इनिंग 40 इंटू 50 0 0 5 20 2000. त्याच्यानंतर ही टोटल रन ह्या ज्या 38 आहेत तर ते काढून घेऊ. टोटल रन इन 38 इनिंग 38 इंटू 48 किती आले हे?
1824. 1824. आता अशा वेळेस काय करायचं? एक कोणतेही तुम्ही अजूम करा. लोएस्टला एक्स माना नाहीतर हायेस्टला एक्स माना. कोणतेही माना. जर आपण लोएस्टला एक्स मानलं, अजूम लोएस्ट स्कोर एक्स. मग हायेस्ट स्कोर किती होईल? एक्स प्लस 172. कारण की इथं एक्स सीड म्हणलेलं आहे. मग आता ह्या 40 चे इनिंग्ज आहेत, बरोबर? इज इक्वल टू 38 प्लस ह्या दोनचे असणार ना. म्हणजे कसं होईल? एक्स प्लस 172. मग 40चं किती आहे आपलं? 2000 इज इक्वल टू 1824 प्लस हे एक्स एक्स 2x होईल 172. पुढे काय होईल? हे 1824 पलीकडे गेल्यावर मायनस केल्यावर किती होईल? 176 इज इक्वल टू 2x प्लस 172. मग 2x इज इक्वल टू काय येईल? 4 येईल. एक्स इज इक्वल टू काय येईल? 2 येईल. आपल्याला विचारले काय? हायेस्ट. हायेस्ट किती आहे? एक्स प्लस 172. म्हणजे 2 प्लस 172 इज इक्वल टू 174. हे आन्सर आहे. ज्यावेळेस काय नसेल त्यावेळेस अज्युम करायला सुरुवात करा. सुरुवातीला एक फॉर्म्युला लिहून दिल आठवते का? हां, त्या ह्यानं सॉल्व करा.
जेवढं नाही लागलं पाहिजे. 7 पॉईंट बहुतेक बरोबर. किती तेवढं झालंय? हां. बघा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं समजा ए ठिकाण आहे, बी ठिकाण आहे. हं? इथून इथे जाताना किती दिले त्यांनी? 84. हां, आणि रिटर्न येताना 56 km/h. पण एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये हा जो शब्द आहे युनिफॉर्म स्पीड हा महत्वाचा आहे. ते जर असेल त्याच वेळेस तुम्ही ॲव्हरेजसाठीचा जो फॉर्म्युला आहे 2xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय हा यूज करायचा. जर त्यांनी असं दिलं असेल की जाताना पहिल्या 10 किलोमीटरसाठी वेगळं नंतरचे वेगळं तर त्यावेळेस ते यूज करायचं नाही. मग 2xy साठी 2 × एक्स कोणत्यालाही माना, वरच्याला म्हणा नाही तर याला माना. 2 × 84 × 56 डिवायडेड बाय 84 प्लस 56. मग 84 प्लस 56 किती आलं? 140 ना. 140. मग 56 आहे ना. 7×8 = 56. 7×2 = 14, 20 झालं. एक वेळ बेद आहे 20. 8×8 = 32, 3 8×8 = 64, 3 67 भागिले 10 67.2 km/h. फक्त एक लक्षात ठेवायचं हे युनिफॉर्मसाठी असं चेंज झालं नाही पाहिजे. बरोबर. 67. समजलं का? तर समजून सांगू सुरुवातीला. सुरुवातीला सांगतो कसं कसं जायचं बघा. ते काय म्हणतात की ॲव्हरेज सॅलरी ऑफ वर्कर्स ऑफ फॅक्टरी 6000, म्हणजे 6000 त्यांची ॲव्हरेज सॅलरी आहे. वाईल द ॲव्हरेज सॅलरी ऑफ म्हणजे 150 टेक्निशियन्स आहेत त्यांची ॲव्हरेज सॅलरी किती दिली? 12,000. 150 टेक्निशियन्स. आणि नॉन टेक्निशियनची किती दिली? 3750. तर आपलं काय काढायचे? टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन फॅक्टरी. बरोबर. मग आपल्याला दिलेलं नाही, मग अज्युम करायचं. मग अज्युम जर म्हणलं मी अज्युम टोटल टोटल वर्कर एक्स म्हणले बघा. टोटल वर्कर्स एक्स म्हणलं. आता पुढे कसं जायचं बघा. टोटल वर्कर एक्स आहेत. 150 काय दिले आहेत आपल्याला? टेक्निशियन. नॉन टेक्निशियन किती होतील? हा, एक्स मायनस 150. हे किती होतील? एक्स मायनस 150. आणि मग काय परत फक्त ह्या दोघांचे बेरीज इज इक्वल टू ॲव्हरेज.
तर कॅल्क्युलेशन मोठं आहे थोडंसं. चल करू. बघा आता आपलं काय म्हणले, टोटल वर्कर एक्स म्हणले, टेक्निशियन 150 झाले, नॉन टेक्निशियन एक्स मायनस 150, बरोबर आहे. मग टोटल ॲव्हरेज किती आहे, 6000 आहे. मग टोटल किती होईल त्याचे, 6000 इंटू एक्स होईल ना. हां, बरोबर. आता हे 150 टेक्निशियन्स आहे, 150 टेक्निशियनचं किती दिलेलं आहे, 12000. म्हणजे कसं होईल, 150 इंटू 12000 प्लस त्याचे ॲव्हरेज 3750. 3750 इंटू ब्रॅकेटमध्ये घ्यायचं बरं का, एक्स मायनस 150, एक्स मायनस 150 असंच मांडलं होतं. बरं, मग आता बघा हे 6000 एक्स बरोबर 150, म्हणजे हेच किती येते बघा, 18 लाख येते का, 18 लाख येते. हे पहिलं आहे असं राहील, 3750 आहे. सॉरी 3750 इंटू एक्स, 3750 एक्स मायनस 3750 गुणिले 150, 5 लाख काहीतरी येते का, 3750 गुणिले 150 किती येते, 5 लाखाच्या आसपास. किती, 5,65,500, बरोबर आहे, 5,62,500 ना, 500, बरोबर. मग आता काय करू आपण, हे 3750 आहे ते अलीकडे घेतलं, 6000मधून मायनस केलं, किती राहते मग ते 3750 अलीकडे घेतलं, 6000मधून मायनस केलं, 2250 का 50 आहे.
आणि ह्या 18 लाखामधून 5 लाख गेल्यावरती किती येते? 11 लाख काहीतरी येते का? 11 लाख 550 उत्तर आहेत. हा, कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक म्हणून म्हणलं ना, कॅल्क्युलेशन जरा लेंदी आहे. किती आलं? 12,37,000, 5,62,000, 12,37,000, 12,37,500. मग आता हे एक्स इज इक्वल टू त्याला 2,250 भागा बरं. 12,37,500ला 2,250 न भागा. मोबाईलवर करायला हे वाटत असेल तर, कारण हे खूप लेंथ आहे. डायरेक्ट 550 येईल. नाही येणार, पण जसं की आता जर आपले कॅटचे वगैरे जे असतात ना एक्झाम वगैरे, त्यात एवढं देतात लेंथी किंवा हा हा येतात ना. म्हणजे जसं UPSC सॅट वगैरे, त्याच्यामध्ये मग लेंथी टाकून देतात गणित. बरोबर. आता बघा इथं जे कॅल्क्युलेशन आहे 18 लाखाचं, हे लवकर कसं करायचं? मग हे 6 लाखापर्यंत किती? 12 लाख बरोबर. हं? 6 लाख केलं, मग 6 लाखाला कमी किती पडते त्याच्यात? बघा हे 62 आहे, 62,500 आहे. तर हे 500 अजून ऍड केलं तर हे 63 होईल. 63 मग 100 मधून 63 केलं 37,500. असं पटकन म्हणजे ती एक सवय लावून घ्यायची. आता हिथं आपला चॅप्टर संपला. आपण काय करू आता, 10 मिनिट राहिलेत. एक गणित. हं, हां. दोघांची बेरीज आणि हे ते ना, ते आहे एक एक्झाम्पल टाइम अँड डिस्टन्स मध्ये आहे, ते त्यावेळेस आपण बघू. हां, टाइम अँड डिस्टन्स मध्ये आहे ते एक. हा ॲव्हरेज डायरेक्ट काढायचं आहे ते. आता एक एक एक्झाम्पल मी लिहून देतो. 10 मिनिट राहिले नवीन चॅप्टर चालू करण्यापेक्षा. द ॲव्हरेज ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ एक्स अँड वाय, इज. ऑप्शन देतो तुम्हाला. पहिला ऑप्शन आहे x+y डिवायडेड बाय x-y. दुसरा ऑप्शन आहे x+y डिवायडेड बाय 2xy. तिसरा आहे 2 ब्रॅकेटमध्ये x+y डिवायडेड बाय xy. चौथा ऑप्शन आहे तुमचा 2xy डिवायडेड बाय x+y. सिंपल आहे, फक्त दिसाय अवघड दिसते. दोघीचं तुला आलं, पूर आलं. मला एक सांगा, एक्स आणि वायचं रेसिप्रोकल काय घेते? 1/x 1/. बरोबर. मग आता याचं ॲव्हरेज काढताना कसं काढतो आपण? ह्या दोघांची बेरीज भागिले 2. 1/x प्लस 1/y डिवायडेड बाय 2. मग पहिल्यांदा याचं करून घेऊ, वरचेच सेपरेट. याचं कसं होईल? छेद समान करण्यासाठी हा, म्हणजे इथे y ने मल्टिप्लाय
हां, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे वरती काय येईल, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय एक्स वाय डिवायडेड बाय टू, म्हणजे काय राहिले, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय टू एक्स वाय. बरोबर ना. तुम्ही इथून पुढे काय केलं, इथं कसं काय गेला, हा दोन वरती घेतला, कसं जाईल वरती, नियम माहिती आहे ना आपला, हो का, ए डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय डी असं असेल तर तर वरती बी वरती गेला असता आणि बी आणि सी. पण ज्या वेळेस ए डिवायडेड बाय बी सी असेल तर ए डिवायडेड बाय बी इंटू सी, म्हणून त्यांनी तो देखील ऑप्शन दिलेला आहे. चला. द ॲव्हरेज ऑफ टू नंबर इज एक्स वाय. द ॲव्हरेज ऑफ टू नंबर इज टू नंबर इज एक्स वाय है. इफ वन नंबर इज एक्स, इफ वन नंबर इज एक्स, then the other number is, the other number is, the other number is पहिला ऑप्शन आहे तुमचा वाय बाय टू, दूसरा है वाय, तीसरा है टू एक्स वाय माइनस एक्स, टू एक्स वाय माइनस एक्स, चौथा है एक्स इंटू वाय माइनस वन. ऑप्शन नंबर 3. बघा, आपला ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय, जनरली असं एक्सच्या स्वरूपात असतील ना ते खूप सिम्पल असतात. आपल्याला कसं नंबर, हां, त्याच्यामुळे कन्फ्युजन वाटतं किंवा हे अवघड असेल. जर ॲव्हरेजचा आपण फॉर्म्युला वापरला, काय आहे, सम डिवायडेड बाय टोटल किंवा नंबर. ॲव्हरेज काय दिले आपल्याला, एक्स वाय, सम काय असणार आहे, एक्स प्लस वाय, टोटल किती संख्या आहेत, दोन. म्हणजे पुढं कसं होईल, टू एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय, टू एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय. आपल्याला पहिला दिलेला एक्स दुसरा काढायचा आहे, म्हणजे ह्याच्यातला कोण काढायचा आहे, वाय काढायचा आहे. वाय इज इक्वल टू टू एक्स वाय मायनस एक्स, टू एक्स वाय मायनस एक्स, ऑप्शन क्रमांक तिसरा हे उत्तर. नाही का अजून असं सिम्पल एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक दिवस. 25A plus 25B is equal to 115. Average of A and B. Average of A and B. तुम्हाला हे असे इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला ए आणि बी चे ॲव्हरेज काढायचे.
आलं नाही म्हणलं. आपल्याला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे तुम्ही तुम्हाला, हे सॉल्व करायचं आता आपल्याला. बघा आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा हे सॉल्व करून घ्यायचं. 25A प्लस 25B बरोबर 115. मग आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन होतं, त्यापेक्षा आपण रिड्यूस करू त्याला. कितीनं 5नं डिवाइड केलं तर काय होईल, 5A प्लस 5B इज इक्वल टू 23. आता हे 23 अलीकडे घेऊ, म्हणजे काय होईल, 5A प्लस 5B मायनस 23 इज इक्वल टू 0. आता इथून पुढे कसं केलं जातं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. किती येते मल्टिप्लिकेशन, 115. हा, मग 115चे फॅक्टर असे पाडायचे की ज्याचं बेरीज +5 आले पाहिजे. मग त्याच्यात कोणते येते, बघा की दोन संख्या अशा निवडायच्या की ज्याचं प्रोडक्ट म्हणजे एंड युनिट डिजिट त्याचं 5 आलं पाहिजे शेवट. म्हणजे कोणते कोणते आहेत, कुठले संख्या बघा की जे जे 5 येतं, 1 ते 10 मध्ये कुठल्या बी युनिट डिजिट दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 5 येतं. 5 1 5. हां, 5 1, अजून 3 5, अजून हां 7 5, अजून 8 5, 8 45, 9 9 5, 9 5, 9 5. मग याच्यातच बघा डिफरन्स कोणाचा, 4चा ह्याचा येतो 5चा. 9 5 मध्ये 4चा येतो. मग अजून संख्या बघा बरं, 115चं आलं पाहिजे ना. हम्म. आपल्याला 23चं कुठं फॅक्टर घ्यायचे तेव्हा. हम्म, हम्म. म्हणजे तुम्ही काय म्हणताय, का ही 23 आहे, 115 होते. हां, तर 23 गुणिले किती करणार मग तुम्ही, पण त्या दोघांची बेरीज +5 नाही ना येत. हां, आपण याच्यात फॅक्टर किती घेतले बघूया मी. नाही, त्यांनी डायरेक्ट 23/5च घेतलेलं, असं डायरेक्ट केलं, फॅक्टर आलेच नाहीत. म्हणजे त्यांनी काय घेतलं, डायरेक्ट ए प्लस बी बरोबर किती, 23/5. ए प्लस बी इज इक्वल 23/5. त्यांनी कसं केलं माहिती आहे का, हे डायरेक्ट 25 कॉमन घेतलेलं आहे. म्हणजे हे पुढचं करायची गरजच नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला काय काढायचं, ॲव्हरेज काढायचं होतं ना. तर मग ॲव्हरेज काय आपलं, हे 25 कॉमन घेतलं, ए प्लस बी इज इक्वल टू 115. मग ए प्लस बी बरोबर 115 भागिले 25. मग आपल्याला काय काढायचे, हे करायचे, ह्याला भाग केल्यानंतर किती, 23/5. आता ॲव्हरेज काढायचं म्हणजे ह्याला परत 2ने डिवाइड करायचं, म्हणजे 23/10 आलं 2.3. कधी कधी किती सिंपल असतं, आपण अवघड जातो. हां,